नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत. क्रियेला प्रतिक्रिया ही असतेच. दुसऱ्या व्यक्तीने क्रिया केल्यानंतर त्या क्रियेवर आपण काही करू शकत नाही, पण त्या क्रियेला प्रतिक्रिया आपण मात्र नक्कीच देऊ शकतो. त्यासाठी एक छोटीशी गोष्ट. अमेरिकेनं जपानवर बॉम्ब टाकला आणि जपान होत्याच नव्हतं झालं. पूर्णपणे ते शून्यावरती आलं. पण त्यांनी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया न देता आपलं सगळं लक्ष आपल्या देशाला महान बनवण्यावरती केंद्रित केलं आणि बऱ्याच वर्षानंतर जपान हा शून्यातून संख्यापर्यंत पोहोचलेला देश ठरला. आणि हे अद्वितीय यश पाहून जपानमधल्या लोकांची मुलाखत घेण्यासाठी एक पत्रकार गेला. त्यांना विचारलं की अमेरिकेनं तुमच्यावर बॉम्ब टाकला होता, त्याचं नव्हतं केलं, बेची राग केलं, तरी सुद्धा तुम्ही त्यांना कोणत्या प्रकारची हिंसक अशी प्रतिक्रिया दिली नाही. इतर ठिकाणी पाहायला गेलं तर क्रियेला प्रतिक्रिया तशीच असते, पण तुमची ती तशी नव्हती. हे असं कसं? तर त्यांनी एक सुंदर असं उत्तर दिलं की अमेरिकेनं बॉम्ब टाकला ही गोष्ट खरी आहे, पण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या व्हाईट हाऊसमध्ये पॅनासॉनिकचा फोन आणि सॅमसंगची टीव्ही आहे, ती आम्ही तयार केलेली आहे. हाच आम्ही मिळवलेला विजय आहे. हे उत्तर खूप काही सांगून जातं की प्रतिक्रिया ही आपल्या नियंत्रणात असते. त्यामुळे विचार करा आणि कृतीला किंवा क्रियेला प्रतिक्रिया देताना नेहमीच विचार करा. धन्यवाद.